मित्रांनो, स्पर्धा नसावी कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी आणि आपल्या यशप्राप्तीकरता मेहनत घेण्याची आणि एफर्ट्स घेण्याची कोणतीही एक हद्द नसावी. ह्या सर्व हद्दी तोडून वैष्णवीने 2 पदांना गवसणी घातलेली आहे. तर पाहूयात की आपण वैष्णवीचा प्रवास म्हणजे कसं तिनं सुरुवात केली ते तिथून ह्या अचीव्हमेंट्सपर्यंतचा. तर मी स्वागत करतो वैष्णवीचं आणि वैष्णवी तुम्हाला सांगेल की वैष्णवी कुठून आलेली आहे आणि तिने प्रिपरेशन कसं केलं. माझं नाव वैष्णवी सुधीर कुलकर्णी. मी माजलगाव बीड डिस्ट्रिक्टमधली आहे. माझं बी.कॉम आणि एम.कॉम प्रॉपर माजलगावलाच कंप्लीट झालं आहे. वैष्णवी तुझं शिक्षण पूर्ण माजलगावमध्येच झालेलं आहे हो म्हणजे सर. बी.कॉम, एम.कॉम. हो. बरं, मग त्यानंतर तू या स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय कसा घेतला आणि तू मग इथे कशी आली? म्हणजे नेमकं करण्याचं कसं ठरवलं? सर माझे काही 1-2 फ्रेंड्स होते. त्यांचे रिझल्ट्स आले होते बँकिंगचे. त्यांच्या थ्रू मला मोटिव्हेशन भेटलं, ओके. की मला बँकिंग तयारी म्हणजे एकतर माझी फील्ड बी.कॉम कॉमर्सची फील्ड बरोबर. असल्यामुळं बँकिंग हा माझ्यासाठी एक ओके हे होतं म्हणजे तुझ्याच क्षेत्रातील माझ्या एक क्षेत्राची माझीच फील्ड निगडीत होता. होती बरोबर. आणि त्यातल्या त्यात माझ्या फ्रेंड्समुळे जास्त मोटिवेशन भेटले, की हां, आपण पण बँकिंग करायला हवं आणि आपण गव्हर्नमेंटची पोस्ट काढू शकतो. बरोबर आहे. जसं आपण टायटलमध्ये लिहिलं आहे, की पहिल्याच प्रयत्नात. म्हणजे हा एक्झाम तर तुझा पहिलाच प्रयत्न, पण हो सर. याच्याबरोबर तुम्ही कोणत्या-कोणत्या एक्झाम दिल्या होत्या? सर मी बँकिंगच्या आय-बी-पी-एसच्या एक्झाम्स घेतो. एस-बी-आय, आय-बी-पी-एस क्लर्क, पी-ओ, एस-बी-आय क्लर्क ह्या सर्वच एक्झाम्स दिल्यात. बरं. आता मला सांगा, की ही जी एक्झाम दिलेली आहे आपण जसं की पहिल्या प्रयत्नात आपण ज्युनियर अकाउंटंट महावितरणमध्ये झालेलो आहोत आणि त्याचबरोबर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह बी-एम-सीमध्ये. हो. आता या दोन्ही पण ज्या काही परीक्षा आहेत किंवा पदं आहेत ते रेग्युलर एक्झामपेक्षा थोडे वेगळे आहेत. हो मग सर. तुम्ही त्या दिशेने म्हणजे कसे प्रयत्न केले? सर बेस तर आपला पूर्ण बँकिंगचाच होता. क्वांट, एल-आर आणि इंग्लिश हे 3 सब्जेक्ट बँकिंगमध्ये पूर्ण कव्हर झालेले होते. ओके. फक्त एक ॲडिशनल सब्जेक्ट होता अकाउंटचा महावितरणसाठी, जो की मला समीर सरां थ्रू आपल्या संकल्प एज्युकेशनमध्येच माझा कव्हर झाला आणि मला फक्त त्या एका सब्जेक्टची ॲडिशनल तयारी करावी लागली होती. ओके. मला सांगा आता जे काही विषय होते म्हणजे ह्या एक्झामसाठी म्हणा किंवा मग बँकिंगच्या किंवा इन्शुरन्सच्या जे काही मुलं वेगवेगळ्या एक्झामची तयारी करतात, त्यांना थोडं गाईडन्स मिळेल, की तुम्ही तयारी कशी केली या एक्झामची? अ, सर अकाउंटिंग फक्त समीर सरांच्या थ्रू माझं पूर्ण जसं कव्हर कॉन्ट झालेलं आहे, आहे. रिझनिंग आहे, हां. इंग्लिश आहे किंवा मग जनरल अवेअरनेस आहे, या सर्वच गोष्टींसाठी सांगा. सर क्वांटचं सरांचं गाईडन्स होतं. आधी पूर्ण बेसिक कव्हर केलं. त्याच्यानंतर हळू-हळू डी-आयवर फोकस केला. जेव्हा हे 2 टॉपिक कव्हर झाले ना, तर ह्या 2 टॉपिकवर बाकी भरपूर टॉपिक्स डिपेंडंट आहेत. त्यानंतर मी अरिथमॅटिककडे वळाले. सरांची काउन्सिलिंग घेणं, डाऊट क्लिअरिंग, आपले डाऊट क्लिअरिंगची जी फॅकल्टी आहे त्यांच्याशी कनेक्टेड असायचे. तिथं जरी माझा डाऊट क्लिअर नाही झाला सपोज, तर मग सर तर आहेतच. सर तर नेहमी अवेलेबल असायचे. सर त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी नेहमी असतातच. म्हणजे तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग करायचे हो सरांसोबत जर सर, का डाऊट पर्सनल क्लिअरिंग नाही झालं. काउन्सिलिंग होते माझी बरं. सरांची. त्यानंतर तुम्ही रिझनिंगचे कसं प्रिपरेशन केलं? सर रिझनिंग हा माझा खरं सांगायचं तर माझा आवडता सब्जेक्ट आहे ओके. आणि त्याच्यामुळे मला जास्त इंटरेस्ट यायचा आणि अमोल सरांच्या ज्या ट्रिक्स होत्या, हं. त्या त्या थ्रू मी काही माझ्या पण ट्रिक्स त्याच्यामध्ये ओके. इन्व्हेंट केलेल्या. सोबत-सोबत तुम्ही हां. ट्रिक्स वापरायच्या हो, पण तुमच्या. सरांचं एक गाईडन्स खूप बेसिक मला म्हणजे सुरुवात कशी करायची हे सरांकडून कळलं. ओके. सध्या सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे ज्यावेळेस मी स्वतः प्रिपरेशन करत होतो, त्यावेळेस इंग्लिश हा एक असा डिसायडिंग फॅक्टर होता, की तो कट ऑफ हो. एखाद्या मार्कात जरी कमी जास्त झाला, तर खूप मुलं त्याच्यातून स्पर्धेतून बाद व्हायची. तर तुम्ही त्या इंग्लिशच्या सब्जेक्टची तयारी कशी केली? सर इंग्लिशसाठी रीडिंग ही मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके. व्होकॅब, ग्रामर बाकी आणि न्यूजपेपर रीडिंग बस. आणि रीडिंगमध्ये फक्त न्यूजपेपर रीडिंगच नाही, तर स्टोरी बुक्स आपण ऐकू पण शकतो, बघू पण शकतो, जे आपल्याला कन्व्हिनियंट वाटेल ते. ओके. म्हणजे इथं तुम्ही क्लासमध्ये कशी तयारी केली होती? नेमकी कशाप्रकारे तुमचा याचा अप्रोच राहायचा इंग्लिशसाठी? सर पी-डी-एफ सॉल्व्ह करून घ्यायचे प्रत्येक चॅप्टर वाईज. त्यानुसार मग जर नाही कळलं काही, तर सर त्या टॉपिकवर क्लिअर व्यवस्थित समजून पण सांगायचे, की इथं का चुकतंय, काय झालंय, काय नाही वगैरे. ओके. आता जनरल अवेअरनेसचा पण सब्जेक्ट खूप महत्त्वाचा असतो, की हो. डिसायडिंग फॅक्टर ठरतो पण आणि तो इझिली मार्क येऊ शकतात. म्हणजे आता एखादा प्रश्न आहे क्वांट किंवा रिझनिंगचा तिथं कॅल्क्युलेशन करायची, कागद, पेन्सिल तुम्हाला वापरायची आहे. पण हे जे रीडिंगचे सब्जेक्ट आहेत, जसं की जनरल अवेअरनेस त्याला गरज पडणार नाही. तर तू त्याचे कसं प्रिपरेशन करायची? सर आतिश सरांचे बॅच घेतली होती मी जनरल अवेअरनेससाठी ओके. आणि प्लस आमचा क्लासचा एक ग्रुप होता. हं, हं. त्याच्यामध्ये आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो आणि डिस्कशनमध्ये आणि सर मंथली सॉरी वीकली पण सर लेक्चर्स घ्यायचे ना ओके. त्यामध्ये.
बरं, आता नवीन जी मुलं आहेत, जी काही तयारी करतायत किंवा तुझ्याकडे एक प्रेरणेनं बघतायत, तर त्यांना तू काय सांगशील कशी तयारी करावी? किंवा मग काही जणांना म्हणजे काही प्रॉब्लेम्स येतात, तर त्या काही प्रॉब्लेम्सला कसं फेस करायला पाहिजे? किंवा जे काही असेल दडपण येणारं असतील, एक्झाम निघत नाहीत लवकर 2-2, 3-3 वर्ष करून. भरपूर जणांचं असं म्हणणं असतं, की नाही पहिल्या प्रयत्नात होतच नाही आणि कसं शक्य आहे? असं त्यांचे खूप सारे प्रश्न प्रश्न असतात. तर त्यांना तू काय सांगशील? सर प्रेशर तर खूप असतंच कंटिन्युअसली. घरचं प्रेशर, फायनान्शियल प्रेशर सगळ्या गोष्टी चालत राहतात. पण आपण जर कन्सिस्टन्सी ठेवली आणि सरांच्या गाईडन्सनुसार जर सरांना जर फॉलो केलं, सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या ना, यश तुमच्या हातात आहे कन्फर्म. ओके. धन्यवाद वैष्णवी. मित्रांनो, ही वैष्णवी होती आणि बीड जिल्ह्यातून ती आली होती. तिचं शिक्षण जवळपास सर्व बीड जिल्ह्यात झालं होतं. हो सर. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात तिनं हे 2 पदांना गवसणी घातलेली. त्याचबरोबर आता मला एक थोडंसं थोडक्यात सांग, की आता तुझं हे पद तर आता तू मिळालेलं आहे. हो सर. तर नक्कीच इथून पुढे तुझा काय प्लॅन असेल? म्हणजे तुझ्यासोबतच भरपूर जण जे आहे की क्वालिफाय झालेले असतील तुझ्यासोबतचे, त्यांनाही ते इन्स्पिरेशन मिळेल, की आपण पुढे काय करायला पाहिजे. सर माझं तरी आता सध्या तर मला माझ्या फील्डचा जॉब भेटलाय. म्हणजे मी बँकिंग करत होते, पण बँकिंग करत शेवटी मला माझ्या फील्डमध्ये जॉब करण्याची संधी भेटली आहे. सो ह्यानंतर मी माझ्या फील्डमध्ये कसं प्रोग्रेस करता येईल त्यावर फोकस करेल. एखाद्या टार्गेटेड पोस्ट सांगू शकतेस का? म्हणजे जसं तुझ्या फील्ड रिलेटेड आहेत. सर क्रेडिट ऑफिसरची, ओके, एस-बी-आय क्रेडिट ऑफिसर किंवा इतर बँकेचे क्रेडिट ऑफिसर, इन्शुरन्समध्ये पण आहेत सर. इन्शुरन्स क्रेडिट ऑफिसर. तर मित्रांनो, ही वैष्णवी होती आणि हिचं आपण बघितलं की स्ट्रगल म्हणू शकता किंवा तिथे मिळालेलं यश आणि तिथे फ्युचर प्लॅनिंग. तर वैष्णवीला पुढच्या भावी आयुष्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. अशाच व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा, की ते जे गरजू आहेत त्यांना त्याचा फायदा नक्की होईल. धन्यवाद. थँक्यू सर.